मी या ठिकाणी एक बॉक्स आणलेला आहे. हा बॉक्स मिठाईचा नक्कीच नाही. काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये असणार आहे. आणि बॉक्स तर आहेच. ओके, आता या बॉक्समध्ये काय असेल याची सगळ्यांना उत्सुकता असेल. आता इथं मला 8 विद्यार्थी ह्या 4 रांगेतले, या रांगेतले आणि या रांगेतले, ठीक आहे, त्यातले साधारणपणे मी जेव्हा हात करेल त्यावेळेस त्यांनी यायचं. ह्याच्यामध्ये जी वस्तू आहे ती घेऊन जायची. मी जेव्हा सांगेल त्यावेळेसच सांगायचं काय करायचं. ठीक आहे. इथे काय आहे दाखवते ना सगळ्यांना. बसून मागचे बेंचवरती आहे. पटकन या. वाचून बघायचं, काही सांगायचं मी सांगितल्याशिवाय काही सांगायचं. एकदम लास्ट बेंच. वाचता येते तुम्हाला, वाचायचं आणि मी सांगेल त्यावेळेस सांगायचं. लास्ट बेंच. आता याच्यामध्ये मी ज्या आणलेल्या होत्या चिठ्ठ्या, एक वेगळा खेळ आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनी याच्यामध्ये असलेलं जे कंटेंट होते पेपर कटिंग आहे सगळ्यांना मिळाले. आता त्याच्यावर 1 नंबर ज्यांना मिळाले त्यांनी उभा राहा. काय आहे त्याच्यामध्ये? खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुण्यात मुठा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. नदीपात्राजवळच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे गुरुवारी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सारांश सांगा. याच्यामध्ये पूर आला, घरामध्ये पाणी. 2 नंबर. थोडक्यात 3 नंबर. रत्नागिरी जिल्ह्यात खेड दापोली तालुक्यातील पावसाने गेले 2 दिवस झोपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत पूर स्थिती निर्माण झाली आहे. ओके, थोडक्यात खेड बाजारपेठेत पाणी जास्त नाही. 3 नंबर. 4 नंबर. पुणे शहर जिल्ह्यात आणि आठवड्यावर आलेल्या सारांश सांग, वाचून मी दाखवले. अतिवृष्टीमुळे पुण्यात 5,292 कशामुळे झाले ते? अतिवृष्टी. 5 नंबर. जिल्ह्यात पावसाचा थोडक्यात काय आहे? पाऊस. पुढचं 6 नंबर. पंचगंगेचे गुरुवारी पातळी ओलांडलेले अनेक रस्ते पाण्यात शिरले. नुसते पत्राबाहेर पडलेले पाणी लगतच्या शेतामध्ये शिरले. ओके, थोडक्यात काय आहे? नदीचे पत्र बाहेर पडले. ओके, पुढं 7. देशभरात अनेक राजधान्या मुसळधार पावसाने झोडपल्या आणि सुरत शहरात पावसामुळे सकल भागात पाणी साचले असून मदत पथकाने जवानांनी पुरात अडकलेल्यांची सुटका केली. पुरात अडकलेल्यांची सुटका केली. म्हणजे पूर हाच त्याच्यामध्ये एक सारा मध्यवर्ती. अजून पण शिल्लक आहे. किती नंबर आहे? लास्ट. थोडक्यात बसा, सारांश काय आहे तर पावसाळ्यामध्ये नद्यांना अतिवृष्टी झाल्यामुळं पूर येतो आणि या पुराचे परिणाम आपल्या जीवनावर कसे होतात, वेगवेगळ्या ठिकाणी या पुरामुळं कशी परिस्थिती निर्माण होते, हेच या 8 पेपरच्या
कातरणामधून आपल्याला लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं. ह्या 8 पेपरचे कातरण मी त्यांना दिले होते आणि त्याच्यातल्या बातम्या त्यांना वाचायला सांगितल्या आणि त्या बातम्यामधून सारांश जो निघतो तो म्हणजे नदीला पूर आल्याच्या नंतर परिस्थिती कशी होते, लोकांचं जनजीवन संसार कसा उद्ध्वस्त होतो, परिस्थिती काय होते. तर आज आपण अशाच आशयाची कणा नावाची कविता अभ्यासणार आहोत, ज्याचे कवी आहेत कुसुमाग्रज. ठीक आहे, चला आता पुस्तकं काढा आणि या ठिकाणी हा डेमो संपलेला आहे.